Hi Akshaya, it's good to have you on board. Thank you for How are having me, you? Ashish. I'm good, thank you. Good. सो अक्षया, ऍक्च्युली हा जो आपण सेगमेंट करतोय आता ना, तर जे काही नवीन लोक आपल्या इथे येतात, पुण्याहून येतील किंवा हं, कोणी नवीन जे येतात ऑस्ट्रेलियाला, हं, तर त्यांना थोडंसं इन्फॉर्मेशन सेशन किंवा मार्गदर्शन किंवा तुझे काही इनपुट्स असतील तर त्या दृष्टीने आपण हा एक सेशन करतोय. हं. तर मला थोडीशी तुझ्या राईट फ्रॉम युअर बॅकग्राऊंड टू प्रोफेशन, तुझं ट्रान्झिशन कसं झालं, या संदर्भात जरा एक काही प्रश्न विचारायचे होते. आणि मग मी हे जे चालेल, आहे रेकॉर्डिंग तेव्हा मी आपल्या पुणेकर साहेब ऑस्ट्रेलियाच्या ग्रुपवरती वगैरे सुद्धा टाकेन. ठीक आहे. चालेल. सो टू स्टार्ट विथ जरा तुझी इंट्रोडक्शन दे ना. तू कुठनं आहेस, पुण्यातनं कुठनं आहेस, किंवा तुझं बॅकग्राऊंड काय आहे एज्युकेशनल वगैरे अशी. हो. ॲज अ माझ्या आई-वडिलांची फॅमिली असं म्हटलं तर आम्ही मुख्यत्वे मुंबईचे. पण वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही माझं सगळं बालपण भुसावळच्या आउटस्कटला गेलंय. वरणगाव म्हणून एक अगदी छोटं गाव आहे. ते डिफेन्स एरिया होता तिथे. त्यामुळे आम्ही सगळं माझे वडील डिफेन्समध्ये असल्यामुळे त्या डिफेन्स क्वार्टर्समध्ये राहण्यात आणि मग भुसावळला शिक्षण असं झालं 10वी पर्यंत. मग 11वी-12वी पुण्यात आले आणि 12वी नंतर बॅचलर्सला ऑस्ट्रेलियात आले. ओके. त्यामुळे तेव्हापासून मी ॲडलेडला आले शिकायला. 2 वर्ष ॲडलेडला होते. त्याच्यानंतर मेलबर्नला आले. ओके. सो दॅट्स बीन द जर्नी ऑफ वेअर आय हॅव बीन म्हणजे त्यामुळे इंडियामध्ये मी जॉब नाही केला कधी किंवा जे काही नॉर्मल कट्ट्यावर आयुष्य काढतात. दॅट इज समथिंग आय हॅव मिस्ड कंप्लीटली इन माय लाईफ. सो 11वी सो 12वी कुठे केलंस म्हणलीस तू? एस-एन-डी-टीला केलं. SNT कॉलेजमध्ये. मग त्यावेळेला तू तिथेच आर्ट्स हा सब्जेक्ट होता तुझा की काय? नाही ॲक्चुअली प्रोफेशनली मी कुठेच आर्ट शिकलं नाहीये रे. अ, अच्छा. ओके. मला लाइक माझ्या बाबांचं खूपच छान आर्ट होतं आणि तेच जेनेटिकली आलं माझ्याकडे लकीली. ओके. सो सो जेव्हा तू हां. ऑस्ट्रेलियामध्ये मायग्रेट झालीस त्यावेळेला ॲज अ स्टुडंट म्हणून आलीस, बरोबर? हो. सो इनिशियल काही दिवस कसे होते? मे बी फर्स्ट कपल ऑफ मंथ्स बिफोर यू सेटल डाउन. आय थिंक पहिले 6 महिने मी मराठी बोलले नव्हते. वॉव! ओके. हां. कारण दिस इज 2000 किती रे? 2004 बरं. तेव्हा 100 फॅमिलीज होत्या फक्त मराठी बोलणाऱ्या ॲडलेडमध्ये. ठीक आहे. आणि ॲज अ 18 इयर ओल्ड पेरेंट्स ओव्हर केअरिंग पेरेंट्स तर त्यांनी मला सांगितलं की नाही ते कॉलेज तुम्हाला हे देतं, होस्ट फॅमिलीज देतात. तर तू त्यांच्याकडे जायचं रादर दॅन स्टुडंट्स एकत्र राहतात तो एक घर रेंट करून. तसं को शेअरिंग न करता नाही, नाही तू फॅमिलीसोबत राहायचं. तर ओके. मला माझ्या कॉलेजनी तेव्हा ऑस्ट्रेलियन फॅमिली दिली. त्यामुळे ओके. मी ऑस्ट्रेलियन फॅमिलीमध्ये 6 महिने राहिले. त्यामुळे बरं. मला 6 महिने वेळ लागला हे शोधायला, की मराठी लोकं कोण आहेत आजूबाजूला, त्यांच्याशी जाऊन बोलण्याला. त्यामुळे फक्त दिवाळीचा कार्यक्रम किंवा असं एखाद 2 ते कार्यक्रम मोठे व्हायचे. दिवाळीचं पण नाही ॲक्चुअली कारण मी नेमकी 6 महिने मला इंटर्नशिप असायची. तेव्हा मी 6 बरं. महिने आउट ऑफ ॲडलेड असायचे. 6 महिने मी ॲडलेडमध्ये असायचे. बरं. त्यामुळे त्या 6 महिन्यामध्ये मग मग अगदी ओळख काढून वगैरे शोधून जावं लागलं, मराठी लोकांमध्ये बोलायला. त्यामुळे कंप्लीटली वेगळा हे होता, काळ होता. पुणे टू ऑस्ट्रेलिया, म्हणजे ऑस्ट्रेलिया का? ॲक्चुअली काय म्हणतात, सारखं काहीतरी वेगळं हवं असतं डोक्याला. स्वभाव तो आहे. म्हणजे मी वाट बघत होते, की कधी एकदा मी मोठी होते आणि मी भुसावळातनं बाहेर पडते. कारण इट वॉज टू स्मॉल फॉर मी. आणि अख्खी माझी एक्सटेंडेड फॅमिली पुणे आणि मुंबईत असल्यामुळे अख्खी हॉलिडेज म्हणजे काय, की आत्याच्या घरी जा, काकाच्या घरी जा, अ, त्यांच्याबरोबर पुण्यात वेळ घालवा किंवा नवी मुंबई एरियामध्ये वेळ घालवा. त्यामुळे सारखं जाणवायचं, की आपण तिथे अजून अपॉर्च्युनिटीज असतील, आपल्याला अजून काहीतरी शिकायला मिळेल, असं म्हणून ते पुण्यात आलं. आणि मग पुण्यात आल्यावर असंच की भरपूर तेव्हा सेमिनार्स व्हायचे. आता होत नाहीत तेवढे, पण तेव्हा भरपूर ओव्हरसीज प्रोग्राम्सचे सेमिनार्स व्हायचे. तर उगाच काय बघूया म्हणून पोहोचले मी तिथे. आणि मग मी ते सगळं फिगर आउट केलं, की ओके लोन घेता येतं का वगैरे. आणि मग मी फक्त आई-बाबांना सांगितलं, की मी सगळं कॅल्क्युलेट केलंय, आता मला हो म्हणा फक्त. सो मग आई आली माझ्याबरोबर, की ओके बापरे! ही काय करते बघायला पाहिजे. कारण मी एकटीच राहायचे तेव्हा पुण्यात. ओके. आई-बाबा माझ्या जॉबला असायचे तिकडे. त्यामुळे मग ते आले म्हणाले, "ही फारच काय-काय शोधते आता." बरं. तर तेव्हा मी पुण्यात पण भरपूर आर्ट क्लासेस केले. भरपूर सगळ्या प्रकारचं पेंटिंग, आर्ट, क्राफ्ट जे काही कुठे क्लासेस दिसतील ते मी जॉइन करायचे. बरं. आणि एस-एन-डी-टी मध्यवर्ती असल्यामुळे तसं लगेच जाता येतं कुठेही
हे करायला, पण मग अभिनव क्लासेस कला करायला. विद्यालय पण त्यासाठी फेमस आहे ना ऍक्च्युली आर्टसाठी? माझ्या वडिलांच्या अगेन्स्ट होतं. माझ्या वडिलांना नको होतं मी आर्ट शिकायला. ओह! त्यांना ओके. मी ॲक्चुअली सायन्स शिकायला हवं होतं आणि सायन्समध्ये पुढे जायला हवं होतं पुढे. बरं, पण मग मला असं होतं, की सगळेच इंजिनिअरिंग करतायत आणि कोणाचंच काही पुढे फ्युचर होताना दिसत नव्हतं तेव्हा. बरं. माझ्यापेक्षा मोठे जे पुढचे लोकं होती तेव्हा. आणि मग मी म्हटलं, की नाही मग मला नकोय हे, मला काहीतरी वेगळं करायचंय. तर त्या वेगळ्या करण्याच्या नादात मला मग सापडलं, की अच्छा बिझनेस मॅनेजमेंट बॅचलरचा कोर्स आहे ऑस्ट्रेलियात. तेव्हा तो इंडियात बी नव्हता. तेव्हा फक्त एम-बी-ए होतं इंडियात बरं. आणि ते पण आय-आय-टीच्या ह्यांना होतं. असं जनरल एम-बी-ए कॉलेजेस तेव्हा खूप कमी होत्या. ओके. त्यामुळे मी म्हटलं, की "नाही मग बाबा म्हणाले, की "नाही चान्सच नाही. तू आर्ट्स वगैरे मी करूच देणार नाही तुला. ते हॉबी म्हणून ठीक आहे." ही वॉज वरिड अबाउट फायनान्शियल फ्युचर ऑफ बरोबर. गेटिंग इंटू दॅट फील्ड. सो ऑस्ट्रेलिया आता तू पुणे किंवा इंडिया सोडून हं. ऑस्ट्रेलियामध्ये आलीस, ॲडिलेडमध्ये होतीस राइट? आणि त्यावेळेला इनिशियली तुला फारसे कोणी मराठी लोकं भेटले नाहीत असं म्हणालीस तू. पण मग इव्हेंच्युअली जसं तू मे बी मेलबर्नला शिफ्ट झाली हं. असशील, तर त्याच्यानंतर तुला असे भरपूर भरघोस मराठी भेटले असतील. हो, तर हो, त्यावेळेला हो. हाऊ वॉज इट लाइक? म्हणजे असं वाटलं की अरे वाह! आय एम बॅक टू माय माहेर की काय वाटलं? ऑफकोर्स, ऑफकोर्स. मी पहिलं संमेलन ॲडलेडकरांकडनं आले होते मी. ते बरं. अखिल महाराष्ट्र संमेलन होतं. आय डोंट नो तू किती ॲक्टिव्ह असतोस त्याच्यामध्ये. पण आम्ही मी आणि समीरने मेलबर्नमधलं एकही संमेलन 2003 पासून मिस केलेलं नाहीये. बरं. वी आर देअर ॲट एव्हरी संमेलन. म्हणजे मध्ये 3 वर्ष मी भारतात गेले होते माझा बिझनेस तिकडे वाढवण्यासाठी. तर संमेलनासाठी मी परत आले होते, की नाही, नाही वॉव! संमेलनासाठी यायचंय कारण सगळी लोकं भेटतील आपल्याला. बरोबर. त्यावेळेला. सो एप्रिल 2004च्या संमेलनात मग मला ॲडलेट मराठी मंडळाची ओळख झाली आणि मग त्यांच्याबरोबर मी बाय रोड मेलबर्नला आले आणि मग मेलबर्नला इथे सगळे मराठी लोकं भेटली. तेव्हा खूप बरं वाटलं. 4 दिवस हवं तेवढं मराठी बोलून घेतलं. भरपूर फ्रेंड्स झाले. तेव्हा समीरची पण जास्त ओळख झाली. समीरची आधी माहिती होती मला, की तो आहे मेलबर्नला. पण दॅट वॉज द टाईम की आम्ही पर्सनली भेटलो आणि बोललो आणि वी स्पेंड दॅट होल टाईम टुगेदर. बरं. आणि मग खूप मोठी गँग तयार झाली फ्रेंड्सची. पण मग आता तुझं डिग्री बिझनेस हं. मॅनेजमेंटचं झाल्यानंतर पुढे तू त्याच्यामध्येच काही जॉब बघितलास की यू जस्ट डिसाइडेड टू हो. गेट इंटू आर्ट्स बेसिकली? नाही, नाही. आर्ट्स हा मी नेहमी हॉबीच ठेवला कारण त्या बाबांचा पगडा होता माझ्या डोक्यावर की नाही करायचं. बरं. त्यामुळे आणि टू बी हॉनेस्ट इंटरनॅशनल स्टुडंट लोन असतं. सो वी हो, हॅव टू फिगर दॅट करेक्ट. आउट फर्स्ट. येस, येस, येस. राइट. म्हणजे सगळ्यात गरीब कॅटेगरीतनं आपण सुरुवात करतो. त्यामुळे जास्त चॉईसेस नसतात तेव्हा. सो ऑप्शन काय तेव्हा मी जॉब म्हणजे मॅनेजमेंटमधला जॉब सुरुवात केली. आणि द बेस्ट पार्ट ऑफ दॅट मॅनेजमेंट डिग्री वॉज की इट्स ॲप्लिकेबल इन एनी इंडस्ट्री यू गो टू. ओके. कारण फंडामेंटल्स बेसिक्स शिकवतात ते तुम्हाला अकाउंटिंग, पीपल मॅनेजमेंट स्किल्स, सॉफ्टवेअर्स आणि ऑल दोज थिंग्स दॅट यू नीड टू रन अ बिझनेस. आणि बरं. मग so that helped me to be in that middle, admin or resource management kind of project management kind of roles ओके. for 10 years. आणि हां, 2015 नंतर मग मी 2010 मध्ये मॅटर्निटी लिव्हमध्ये मला ब्लॉगिंग हा प्रकार सापडला. बरं. ओके. आणि अगेन तो किडा आहे माझ्यात, की काय नवीन आहे. आय जस्ट नीड टू फिगर आउट एव्हरीथिंग दॅट इज देअर. राइट. आणि ओके. आय एक्सप्लोर्ड व्हॉट इज ब्लॉगिंग आणि मग त्याच्यातनं ओके अच्छा असं कोडिंग करतात का? असं करतात का? सो इट इज ऑल सेल्फ टॉट. आय नेव्हर वेंट टू एनी कोर्सेस. ओके. आणि मग त्या ब्लॉगमध्ये मी माझं आर्ट मी माझ्या मुलीसाठी भरपूर करत होते. इट्स अ फर्स्ट इयर सो ड्रेसेस शिवा, खेळणी बनवा, व्हॉटएव्हर. आणि मग ते मी सगळे फोटोज काढून ब्लॉगवर टाकत होते आणि मग त्याच्यातनं ऑर्डर्स आल्या अचानकपणे. पीपल वॉव! सेड की ओके. नाही माझ्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला मला हे सगळं तू तुझ्या मुलीचं केलं तसंच्या तसं सेट करून पाठव डेकोरेशनचा. आणि दिस वॉज ऑर्डर फ्रॉम यूएस आणि आय हॅड नो क्लू की पेपॅल काय असतं. आय हॅड अच्छा. नो क्लू हाऊ टू फिगर दिस होल थिंग आउट. सो Google कसं करायचं? आणि दॅट्स हाऊ आय टूक द ऑर्डर्स आणि ते मी 2010 ते 2003 माझा फुल टाईम जॉब करून वीकेंडला ते हाऊस म्हणून चालवायचे. ओके. आणि मग 2013 मध्ये आय वॉज एक्सपेक्टिंग अ सेकंड चाइल्ड अँड आय रिअलाइज की मला वेळ नाहीये टू ड्रॉ अ सिंगल लाईन राइट नाऊ आणि हेड स्पेस नाहीये. पण मग हे करत तर राहायचं आहे. आर्ट इंडस्ट्रीशी कनेक्टेड राहायचंय, आवडलंय. म्हणून मग मी गॅलरी सुरू केली. वेअर आय सेड बरं. की ओके चल मला मार्केटिंगचं नॉलेज आहे, मला बिझनेस सेन्स आहे, जो मोस्टली आर्ट स्कूल्समध्ये शिकवत नाही.
ओके. those are the missing elements of those people, or they have that inhibition की मी माझ्याबद्दल कसं बोलू. ओके. All सो kind of artists have गॅलरी those म्हणजे inhibitions. एक्झॅक्टली तू गॅलरी म्हणजे मेलबर्नमध्ये गॅलरी सुरू केलीस का ॲडलेडमध्ये नाही, केलीस? ऑनलाईन सुरू केली. ऑनलाईन केलं. ओके. तेव्हा ती नवीन कॉन्सेप्ट होती, कारण बाकीचे जे सगळे ऑनलाईन, दिस वॉज 2010 मध्ये मी ब्लॉग सुरू केला. 2008 मध्ये GFC झालं होतं. सो बरोबर. दॅट वॉज अ न्यू थिंग देन, की सगळ्या ज्या फिजिकल गॅलरीज दे वर ट्राईंग टू गो ऑनलाईन. पण द बिग प्रॉब्लेम देन वॉज लॉट ऑफ कॉस्ट, कमिशन कॉस्ट होते आणि टायअप करत होत्या गॅलरीज, की नाही तुम्ही वर्षभर आमच्याबरोबर राहायचं, 5 वर्ष आमच्याबरोबर राहायचं, त्याची फी आम्हाला वेगळी द्या, ऍडमिन फी, आणि प्लस दे विल बी अप टू लाईक डिपेंडिंग 30 to 50% सेलिंग कमिशन होता. ओ So the वाव. artists were not making anything at that time. So बरं. I came up with this concept saying, okay, I will charge you a very minimum fee for lifetime membership, and I will manage your technology platform for you. I'll do the marketing for you, and there will be no selling commission charge. ओके. So that's how I came up with it. कारण मला तो खूप प्रॉब्लेम येत होता, की अरे एवढी आउटले कॉस्ट असेल तर आय विल नेव्हर मेक मनी आउट ऑफ इट. बरोबर आहे. आणि देन इट्स व्हेरी इझी टू से की आर्टिस्ट स्ट्रगल करतो, बट देन देर आर नॉट मेनी ॲव्हेन्यूज टू हेल्प देम आउट, राईट. and no one genuinely wants to do it. So, सो तुझा आता हा बिझनेस सेटअप मुख्य मेलबर्नमधनं चालतो. पण यू हॅव समथिंग बॅक इन इंडिया एज वेल, राईट? मी हाच बिझनेस इंडियाला घेऊन गेले. 2015च्या सुट्टीत आपण ज्या इंडियन ट्रिप्स करतो त्याच्यामध्ये मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला पुण्यातल्या आर्टिस्टकडनं. बरं. आणि मुलं माझी खूप लहान होती, त्यामुळे मला जेवढ्या फोर्सने सुरुवातीला काम करावं लागतं तेवढं जमत नव्हतं इथे राहून. सो दॅट इज द टाइम मी डिसाइडेड की ओके, आपण 1 वर्ष देऊन बघूया या प्रोसेसला काय होतं. म्हणून मी मुलांबरोबर पुण्यात परत शिफ्ट झाले, सासू सासऱ्यांबरोबर राहायला लागले. म्हणजे मग ते मुलांकडे बघत होते आणि करेक्ट. आम्ही होमस्कूलिंग करायला सुरुवात केली मुलांचे, आणि मग मला काम करता येतं म्हणून. त्यामुळे तर मग आता तो आता बिझनेस इंडियात पण रजिस्टर्ड आहे आणि इकडे पण रजिस्टर्ड. ओके. तू मी कुठेतरी तुझ्या वेबसाईटवरती पण पाहिलं की यू वेंट टू UK ऑर समथिंग? US फॉर द US UK आणि तिथे पण कुठेतरी गॅलरीज तू सुरू केल्यास आय थिंक? गॅलरीज नाही सुरू केल्या. माझ्या तिकडचे टायअप्स केलेत मी तिकडच्या गॅलरीज ओके. किंवा तिकडच्या एक्झिबिशन स्पेसेस बरोबर किंवा आर्किटेक्ट्स बरोबर, आणि त्यांच्या तिकडे मग वी एक्सचेंज, की इंडियन आर्टिस्टचं एक्झिबिशन आम्ही मेलबर्नमध्ये केलं होतं, बरं. किंवा ऑस्ट्रेलियन आर्टिस्टचं एक्झिबिशन आम्ही इंडियात केलं होतं. सो वी एक्सचेंज दोज प्रोसेस. आता आर्टिस्ट म्हणजे एक्झॅक्टली ओनली पेंटिंग, स्केचिंग असं आहे का मी वस्तू पण खूप लूजली त्याच्यामध्ये येतात? वापरते, खूप लूजली वापरते आर्टिस्ट हा टर्म. इट्स मोस्टली व्हिज्युअल आर्ट्स. इट ओके. कॅन बी एनिथिंग, हँडीक्राफ्ट्स ॲज वेल एज आर्ट्स. फक्त परफॉर्मिंग आर्ट्स मी घेत नाही, किंवा लिटरेचर, रायटिंग मी घेत ओके. नाही. कारण त्या जॉनरला प्रमोट करायला कम्प्लीट डिफरंट स्किल्स लागतात, डिफरंट हे लागतं, काय बरं. म्हणतात, डेडिकेटेड टाइम लागतो. ओके. आणि यू कॅनॉट जज कॉस्ट ऑफ अ पोएम अँड अ कॉस्ट ऑफ अ पेंटिंग ऑन द आता आपलं जे लॉकडाऊन, क्वारंटाईन जे चाललं होतं, प्लॅटफॉर्म. त्यामध्ये तुझा बिझनेस अप होता, डाऊन होता? तुझा कसा होता रिस्पॉन्स? ऍक्च्युली काय झालं, 2018 मध्येच मी आजारी पडले, त्यामुळे 2 वर्ष माझी आजारपणामुळे ऑलरेडी माझा बिझनेस पॉजवर गेला होता ओके. गॅलरीचा. सो आम्ही म्हटलं होतं की नवीन मेंबर्स नाही घेणार. जे काही 400 मेंबर्स होते माझ्याकडे तेव्हा, त्यांचंच फक्त मार्केटिंग माझ्या इंडियात 2-3 मेंबर्स आहेत ते करत होते वाईल आय बरं. वॉज रिकव्हरिंग. आणि आता मार्चमध्ये आय कम्प्लिटली गॉट अ क्लीन चिट फ्रॉम द डॉक्टर सेइंग की ओके, नाव यू बॅक टू नॉर्मल, गो बॅक. तर कोविड होतं. So we just decided to remove the membership fee and everything. We made it completely 100% free platform. बरं. कारण आता like the economy has contracted by 5% worldwide. So art will be the last industry to come back in force. ओके. And this is the time I want to help them out. पण मग लॉंग टर्म तुला याच्यामध्ये काही तुझी विजन आहे? हो, लॉंग टर्म म्हणजे ऑफकोर्स whenever things go back to normal, there will be more art residencies, and it's more about exchange. It's not easy for एका जसं आता तुम्ही मेलबर्नमध्ये आर्टिस्ट असाल तर इट्स इझी नाही आहे आपल्याला उठून ब्रिस्बेनमध्ये शो लावणं, ओके. अनलेस तुमच्या तिथे लोकल ओळखीची लोक आहेत किंवा फोनाफोनी तुम्ही केली आहे. कारण तुम्हाला ते काहीच माहिती नसतं आणि कोऑर्डिनेशन होत नाही, आणि ऑल द लॉजिस्टिक्स इज हॅलो? eased out आणि becomes accessible for them to do that. ओके. सो And then, yeah, and also running a program to help them to run the business. So
मी ते आधी 1 टू 1 कन्सल्टिंग करते. ते आय विल एम टू पुट इट ॲज अ प्रोग्राम, की आर्टिस्टना कळेल की हाऊ टू दे कॅन टेक their लाइक पॅशन टू प्रोफेशन. So last 2 years, 18, 19, हं, you were not active because of some medical reasons, you said. हं. Mag, do you think that was the lowest point of life? येस, वाज. मग त्यावेळेला हाऊ डिड यू कम आउट ऑफ इट? म्हणजे तू काही त्यासाठी स्पेशल योगा केलंस किंवा असं काही केलंस की ज्याच्यातनं आपण रिकव्हर होऊ as such? Not physically, mentally म्हणतोय मी. ट्रू, ट्रू, ट्रू. आय वॉज अ स्पिरिच्युअल पर्सन, पण मध्ये मुलं झाल्यापासून माझा ब्रेक झाला होता त्या सगळ्या प्रोसेसमधनं. तर या आजारपणामुळे मग मी परत मेडिटेशनकडे वळले आणि मेडिटेशन आणि फॉलोइंग लेक्चर्स ऑन दॅट. त्याच्यामुळे मग माइंडसेट चेंज करत गेले आणि दॅट्स व्हाय इट वॉज ईझी फॉर मी जस्ट टू से की ओके आय विल मेक दिस होल बिझनेस फ्री. Okay. Without worrying about ki, okay, mom, I'm not making money, and is it worth it, or all those things. It's more like ki, okay, it's long term. If I don't make money for 1 year, 2 years, that's fine. I'll just keep it running. Uh, Okay. Seeing the bigger picture, bigger cause, rather than everyday anything. And Okay. at the same time, I realized ki I need to start having multiple source of income. So that's how I diversified and used my digital marketing skills for other businesses. आणि त्यामुळे मग मी तो फ्रीलान्सिंग पण करते, which is digital marketing for other businesses, which I can do online. I don't have to physically go up and meet and things like that. Whereas for gallery running, you have to meet a lot of people आणि खूप ट्रॅव्हल असतं त्याच्यामध्ये. किंवा आर्टिस्टच्या घरी जा, त्यांचा स्टुडिओ बघा, त्यांच्याशी बोला. खूप फिजिकल एफर्ट्स खूप होते त्याच्यामध्ये. So I moved on to other avenues where there was not physical efforts and I could start from home. Cool. आता अपार्ट फ्रॉम युअर गॅलरीज अँड ऑल दॅट, तू अजून काही तुझ्या हॉबीज परस्यू करतेस? आता करायला लागले. आता मुलं मोठी झालीत फायनली. सो this lockdown, I finally went out and bought all the craft supplies and art supplies again. ओके. त्यामुळे आता मुलांसाठी एक आर्ट जर्नल करायला घेतलंय. मग बरं. त्याच्यामध्ये पूर्ण एक पेज रोज प्रिंट करायचं. इव्हेंच्युअली आय विल स्टार्ट पुटिंग द फोटोज इन इट. मग नंतर त्यांना ते कीपसेक होईल बुक तयार. पण आता तरी ते माझं आर्ट पार्ट आहे. I ओके. also finished crocheting a sweater for myself. So I'm doing this art thing just to calm myself down. कारण रोज इतकं नेगेटिव्ह ऐकायला मिळतं. यू नो इट मूव्स यू की इज इट राईट ऑर रॉंग काइंड ऑफ थिंग. म्हणजे सो आता आता हा मी व्हिडिओ जेव्हा करतेय तरी मला असं वाटतंय की ओ माय गॉड, देयर सो मेनी पीपल आउट देअर suffering, and here we are, being comforting in our homes and having a this chat. How lucky we are. सी या व्हिडिओचा एक उद्देश हा पण आहे की वाय आय आस्क्ड यू अबाउट द लो पॉइंट इज की नो मॅटर व्हॉट आपण कितीही लो पॉइंटला गेलो तरी काही ना काही ऑप्शन निघून आपण Sure, त्याच्यातनं रिकव्हर व्हायला पाहिजे. sure. गिव्हअप न करता किंवा हातपाय नाही. घालून न बसता की काही ना काहीतरी आपण मागे कुठेतरी निघतोच. हं, जसा सनराईज होतो तसा सनसेट होतो, अगेन सनराईज होतो तसं. तर म्हणून मी हा बरोबर. जो लो पॉइंटचा जो हं, हे विचारलं होतं तुझं, तर त्याचं कारण तेच होतं की नो मॅटर हाऊ मच यू गो डाऊन वी विल ऑलवेज ट्रू. कम बॅक. आता जनरली घरी तुझं समीर इज ऑल्सो हं, व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन, राईट? हं. मग तुमच्या दोघांच्या ह्या फील्ड बद्दल कंटिन्युअस अशाच गप्पा सुरू असतात की आर्ट गॅलरी कुठे करायची, पुढचं एक्झिबिशन कुठे करायचं, या टाईपचं, की यू आर ऑल्सो ऑन टू समथिंग एल्स? ॲक्चुअली समीरनी हे जे मूव्ही मेकिंग किंवा असं केलंय, दिस इज समथिंग व्हेरी न्यू. ही इज नॉट आधीही तो एवढा क्रिएटिव्ह नव्हता. ही इज मोर एंटरप्रेन्योरियल आय वुड से रादर दॅन क्रिएटिव्ह. लाइक आय एम रिअली सरप्राइज्ड व्हेन आम्ही 2015 मध्ये जेव्हा भारतात गेलो, 16 मध्ये त्याने तो मूव्ही मेकिंगचा कोर्स केला. And then suddenly he produced those three movies, and I was Short really films, surprised. So it's a very new thing. But we don't talk about art much as both of us. But we certainly do talk about the venture as a business point of view. की आपण काय ऑफर करता येईल. मग he was very pro for it. की okay अक्षय, no fees वगैरे काही घेऊ नकोस तू, but start taking more membership. This is the time we need to help more people. मग वी आर थिंकिंग ऑफ की ओके अजून काय करता येईल, काय ऍक्टिव्हिटीज वाढवता येतील आपल्याला. सो वी ऑलवेज टॉक फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम द बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, बट नॉट फ्रॉम द
आर्ट पॉइंट ऑफ व्ह्यू एज सच. आर्ट पॉइंट ही इज कम्प्लिटली लेफ्ट टू मी, की नाही तुला तुझे आर्टिस्ट माहिती आहेत, तुला माहिती आहे काय ते कोणत्या प्रोसेसमध्ये आर दे रेडी फॉर कमिंग अँड एक्झिबिटिंग, कोणत्या टॉपिकवर केलं पाहिजे वगैरे. सो दॅट इज लेफ्ट टू मी. आता नेक्स्ट 6 मंथ्समध्ये तुझे काय प्लॅन्स आहेत? होपिंग. आत्ता तरी माझ्या प्लॅनमध्ये होता. आय वॉज टॉकिंग विथ सम ऑर्गनायझेशन इथे ऑस्ट्रेलियातल्या हू वर्क विथ ब्लाइंड पीपल, आणि आय हॅव अन आर्टिस्ट हू पेंट्स फॉर ब्लाइंड पीपल इन इंडिया. ओके. And we were thinking of how he can show his artworks here in Australia. So more and more blind people can actually feel the painting, kind of thing. So, but I think given the economic situation right now, we don't know if we have the budgets and we will still be getting the grants or not, and what will be the priority of the local community. So Okay. it's a wait and watch thing. But 6 months, I think more agenda is to keep that mindset strong for people, for artists. की घाबरू नका, डळून जाऊ नका, रोज आर्ट करा, प्रॅक्टिस चालू द्या, रियाज चालू द्या, and work on creating a portfolio, creating your aspects. And I'm also exploring a lot of opportunities for them to go online and have multiple streams of income rather than waiting for an exhibition. ओके. सो आता हे बिझनेस व्हेंचर जे आहे किंवा तू हे जे इस्टॅब्लिश केलं ऑनलाईन, हे आता किती वर्ष झाले तू करतेस? ऑफिशियली 2015 पासून केलं, पण 2013 to 2015 माझं बीटा व्हर्जन. ओनली मेलबर्नचे आर्टिस्ट होते तेव्हा, पण 2015 पासून ग्लोबल झालं. सो 5 years. So any artist can actually register on your website and they can upload their art. Artworks. जे काय artwork Actually, आहे we ते. upload it for them. We edit अच्छा. it, we do all the art descriptions and everything for them, the SEO, अच्छा. and we आणि also then promote it on social media for them. ओके. आणि मग तुम्ही ते ऍडव्हर्टायझिंग करून सॉर्ट ऑफ प्रमोट करून Yes. जे काही आणि तो मग सेल त्याच्यावर होईल करेक्ट. हां. त्याचा सेलचा यू गेट सम कमिशन आउट ऑफ इट बेसिकली. No, we don't get commission out of it. That's what Okay. it is. It's 100% free right now. Okay. So there's no registration fee and there's no selling commission. ओके. सेलिंग कमिशन आधीपासूनच नव्हतं. रजिस्ट्रेशन फी होती ती आता मी कोविडमुळे काढून टाकली. पण मग आता हा तुझा बिझनेस हा प्रॉफिटेबल आहे का? यू आर स्टील ऑन द इक्विलिब्रियम की काय? Until 2018, 2019, we were at 2018 we were at profitable, ओके. where we had a team of 3 people and all. But of course, because of the health and everything, it has been shut down. So the profit angle has been removed from the business, I would say, ओके. rather than shutting down the business. पण मग लॉंग टर्म यू वॉन्ट कंटिन्यू विथ दिस वन. Yeah. यू सी द फ्युचर. I always started it as a social enterprise, and it will always be that. अच्छा. I never started it as a profit-making machine. I Okay. always started as social enterprise, and social enterpriseचा फंडा तो असतो की तुमचं कॉस्ट ऑफ ऑपरेशन तरी निघालीच पाहिजे. Right. So it has to be equilibrium. And that was, and plus an extra profit we were making till 2018. सो जेव्हा तू Yeah. तिथे मेलबर्नमध्ये लोकांना भेटतेस किंवा जनरल कॅचअप होतो, फ्रेंड्सकडे जाता तुम्ही येता, Mm. त्यावेळेला लोक विचारतात ना की तू काय करतेस? Mm. तर इज इट इझी टू एक्सप्लेन की तू काय करतेस? Depends. Sometimes if I want to explain it, I will. If I just don't want to have that conversation, I'll say, I work in online marketing, and I'll just end it up with there. But Okay. sometimes, yeah, I say, no, I run 2 businesses. I have a social enterprise for artists, and then I have I work as a digital marketer for businesses. So then, depending on that person's interest, they will ask me either or, की okay, मला याच्याबद्दल सांग किंवा त्याच्याबद्दल सांग, मग मी एक्स्ट्रा इन्फॉर्म करते. ओके. आता सध्या सगळेजण घरी आहेत, राईट? वर्क फ्रॉम होम आहे किंवा 24 तास सगळ्यांची डोकी एकमेकांच्या डोक्याला लागलेली आहे. तर असं कधी फ्रस्ट्रेटिंग पॉइंट येतो की आता बाबा जा ऑफिसला किंवा असं काही वाटतं का कधी? No, I'm really surprised. मला वाटलं होतं की मी आणि मुलांना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण मुलं 3 वर्ष होमस्कूलिंगमध्ये होती. पुण्यात असताना ते काही तिथल्या शाळेत वगैरे गेली नाहीत. त्यामुळे त्यांना घरात राहण्याची सवय आहे. फक्त मी ऑफिसपुरती बाहेर जात होते किंवा मी लोकांमध्ये भेटत होते किंवा घरनं पण मी असे व्हिडिओज करत होते, तर मग मुलं मधनं येऊन हाय बी करून जाणार. तर वी वर ऑल यूज्ड टू इट. फक्त समीर वॉज वन पर्सन हू वॉज व्हेरी प्रोफेशनल, गोइंग टू ऑफिस किंवा ट्रॅव्हलिंग फॉर वर्क अ लॉट होता. त्यामुळे वी वर वरीड की त्याला कंटाळा येईल, त्याला जड जाईल हे सगळं ट्रान्झिशन. बट वी आर व्हेरी सरप्राईज की त्यालाही खूप आवडतंय. ओके. आणि वी आर लकी की आमचं असं डुप्लेक्स हाऊस आहे सध्या, त्यामुळे वरती एक रूम स्टुडिओ आहे. तो
तो समीरचं ऑफिस झालंय आणि एक किचनचं डायनिंगच्या साईडला एक्स्ट्रा टेबल आहे ते दॅट इज माय ऑफिस काइंड ऑफ थिंग. त्यामुळे म्हणजे तू आता डोक्याला ऑफिस मधनं डोकं नाही बोलतेस. लागत. करेक्ट. आणि एक 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 टाईल क्रॉस केली की आय बी इन द किचन. दॅट्स नाईस. दॅट्स नाईस. म्हणजे कधीही खाता पिता येतं, कधीही ऑफिसमध्ये अगदी. बसता येतं. दॅट्स द बेस्ट वे. कधी. आणि आय आय ऑल्वेज प्रिफर्ड दॅट फ्लेक्सिबिलिटी. आय थिंक दॅट वॉज द पुल. म्हणजे जेव्हा असं होतं ना, बिझनेस नेहमीच फ्लरिशिंग नसतो. कधी-कधी असं होतं, इट्स नॉट अन ऑफिस थिंग की महिन्याला पगार येतोय, फोर्टनाइटली पगार येतोय. तसं बिझनेसमध्ये नाही होत. सो समटाईम्स यू फील लाइक व्हाय एम आय डूइंग ऑल दिस फॉर व्हॉट? And then you feel like for that flexibility, for that Right. being available to the kids, saying, no, I can't come to the meeting now because my daughter needs my help for her maths assignment. So I have that flexibility and I don't owe it to anyone. That's good. Yeah. So आता already we are 20 minutes in this call. तू बरीचशी इन्फॉर्मेशन शेअर केली आहेस. So before we close the call, do you want to add anything about your website or about your business as such? Sure, I would love to, invite all the people to go and check my website, support the artists there. We have 450 artists from 10 different countries. And if you are an artist, or you don't have to have a professional knowledge, or you're not even professional, you're hobby, and you want to showcase your work somewhere and see what the response is, please get in touch with me or visit our website, theartandcraftgallery.com, and shoot an email from the contact us page for us. If I know आपला मराठी ह्याच्यामध्ये जी लोक राहतात ऑस्ट्रेलियात, बरेचसे लोक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा आर्किटेक्ट्स अँड इंटिरियर डिझायनिंगमध्ये आहे. आय वुड अपील टू दोज पीपल टू प्लीज कॉन्टॅक्ट मी, कारण आमच्याकडे आर्टिस्ट आहेत, ते कस्टमाइज आर्टवर्क्स अँड कस्टमाइज डिझाईन्स तयार करून देऊ शकतात तुमच्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी. आणि वी वुड लव्ह टू कोलॅबरेट विथ सच पीपल, create more opportunities for people. That's great. That's a great thing actually. हे मला माहिती नव्हतं की आर्टिस्ट लोक इथे पण कॉन्ट्रीब्युट करू शकतील म्हणून. हो. माझ्या That's really इंडियात good. खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट्स होते विथ आर्किटेक्ट्स अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज Wow. आणि इंटिरियर्स, की ते म्हणायचे की नाही आम्हाला एक भिंत पेंट करून हवी आहे, किंवा नवीन पेंडंट लॅम्प्स हवेत रेस्टॉरंटसाठी, आहे का आर्टिस्ट पाठवा असं. सो आणि दॅट इज द ब्युटी ऑफ इट, की आय हॅव हँडीक्राफ्ट पीपल, दे नो टू पीसेस विल बी एव्हर सेम. And that's what the interior designers, architects want to give to their clients, that I've made a unique piece, bespoke piece for you. So it's a win-win situation for everyone. Okay. Hmm. Exciting. Thank you so much, Akshaya, for Thank your you. time today. हा काही असा Thank you. इंटरव्ह्यू म्हणून हे शेड्यूल नव्हता आपल्याला झालेला. हा म्हणजे एक जनरल Hmm. गप्पा-टप्पा होत्या की जेणेकरून Oh, कोणाला तरी त्याचा फायदा होईल. true. तू काय करतेस हे कळेल, कारण तू बरेच वर्ष झाली हे Hmm. करतेस आणि तू बरेच तुला अवॉर्ड्स वगैरे पण मिळाले हे मी बघितलंय तुझ्या Thank you. वेबसाईटवरती. सो म्हणून म्हटलं की जरा एक पुणेकरांची तुझी ओळख पण होईल अजून जास्त. ऑफकोर्स यू आर अगदी. फेमस, पण अजून जास्त. फेमस वगैरे असं काही नाही. आणि ऍक्च्युली थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी, कारण 2 वर्षानंतर मी परत करते. आत्ताच मी समीरला म्हणत होते की 2 years ago दिस थिंग वॉज नॉर्मल फॉर मी, की आज ह्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू, आज तिकडे इंटरव्ह्यू, किंवा मी कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेतेय किंवा असं. आणि गेले 2 वर्ष मी काहीच केलं नाहीये. PR वगैरे सगळं बंद करून ठेवलंय. सो इट्स गुड टू गेट मी गोइंग. That's good. And this has really pumped me up. I said, okay, fine, I have to go back and do my PR again. Fantastic. So, thank you. That's great. Hats off to you. Thumbs up to Thank you. you. आणि मी आता हा व्हिडिओ जो रेकॉर्ड केलेला आहे तो पुणेकर्स वरती टाकणारच आहे. YouTube वरती अपलोड करेनच. तुला कुठे शेअर करायचं असेल तर कर डेफिनेटली. हो, करेन. आणि थँक्स फॉर युअर टाइम. आणि आपण Thank you. परत बोलूयात. कोणाचे काही क्वेश्चन्स वगैरे आले तर मी तुला फॉरवर्ड करेन. नक्की. ते तुला कॉन्टॅक्ट करतीलच. तुझ्या नक्की. वेबसाईटचे डिटेल्स मी याच्यामध्ये टाकेनच जेव्हा पोस्ट करेन चालेल. त्यावर. नक्की. आणि होपफुली थिंग्स विल बेनिफिट टू एव्हरीवन. Yeah, will do. And all the Excellent. best. तू अजून Thank you कोणाचा so much. इंटरव्ह्यू घेणार असशील तर Absolutely. ऑल द बेस्ट या सगळ्या No worries. प्रोसेससाठी. Thank you. थँक यू. Cheers. Bye. बाय.